स्पेअर पार्टची खरेदी इथे सगळेच लोक नवीन लोक आहेत ना अडकतात. कारण कोणता पार्ट रनिंग आहे, कोणता पार्ट कमी मार्केटमध्ये चालतो, कोणत्या पार्टमध्ये पैसे अडकून राहतात, कोणत्या पार्टची मागणी असते, हे जर तुम्हाला समजलं नाही तर लाखोचा डेड स्टॉक तुमच्याकडे तसाच अडकून पडू शकतो. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला बाईक स्पेअर पार्टचे दुकान सुरू करण्यापूर्वी कोणती तयारी केली पाहिजे ह्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. कारण खूप लोक हे दुकान सुरू करतात पण त्यांची योग्य तयारी नसल्यामुळे ना काही महिन्यातच ते लोक अडचणीत येतात. आणि काही लोक असे असतात जे सुरुवातीला योग्य नियोजन करतात आणि हळूहळू चांगला व्यवसाय उभा करतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्या पहिली मनाची तयारी पाहिजे. मित्रांनो, बाईक स्पेअर पार्टचा व्यवसाय हा 100 मीटरची शर्यत नाही, हा एक मॅरेथॉन आहे, लक्षात ठेवा. आज दुकान उघडलं आणि उद्या ग्राहकाची रांग लागेल असं वास्तवात कधीच होत नाही. हे फक्त तुम्ही ऍडव्हर्टायझिंग मध्ये बघू शकता. कोणताही बिझनेस आज सुरू केला, ओपनिंग केला की लाईन लागली, तर असं कधी होत नसतं. कधी विक्री कमी होईल, कधी ग्राहक कमी येतील, कधी एखादा महिना अपेक्षेप्रमाणे जाणार नाही. पण जो माणूस आहे ना या बिझनेसमध्ये टिकून राहतो तोच पुढे मोठा होतो. म्हणून दुकान सुरू करण्याच्या आधी स्वतःला एक प्रश्न विचारा की मी हा व्यवसाय किमान 2 ते 3 वर्ष न डगमगता करू शकतो का? जर तुमचं उत्तर हो असेल तर मग पुढच्या तयारीला लागा. आता दुसरी गोष्ट, आपल्याला ह्या दुकानासाठी एक लोकेशन लागतं. अनेक जण चांगलं दुकान बघतात पण योग्य लोकेशन निवडायला त्यांना जमत नाही. स्पेअर पार्ट्स ग्राहक आहे ना मॉलमध्ये फिरत नसतो, तो गॅरेजमध्ये असतो, तो मेकॅनिकल कडे असतो, तो सर्व्हिस सेंटरमध्ये असतो. म्हणून जिथे बाईकची जास्त वर्दळ आहे ना, जिथे मेकॅनिकल आहेत, जिथे रोजची वाहनाची ये जा आहे, जिथे पेट्रोल पंप आहे, अशा जवळची जागा निवडा. लक्षात ठेवा, हायवेवरती अजिबात बघू नका जिथे गाडी थांबत सुद्धा नाही. अशा ठिकाणी कधीच ऑटो स्पेअर पार्टचं दुकान टाकायचं नाही. दुकान सुंदर असण्यापेक्षा योग्य ठिकाणी असणं जास्त महत्वाचं असतं. आता याच्यामध्ये तिसरी गोष्ट बघा, मेन म्हणजे बजेट. खूप लोक सुरुवातीलाच एक चूक करतात, दुकानावर जास्त खर्च करतात, फर्निचरवर जास्त खर्च करतात, इंटेरियरवर जास्त खर्च करतात आणि स्टॉक मध्ये जेव्हा पैसे अडकवण्याचा प्रश्न येतो तिथे ते कमी पडतात. बघा, ग्राहकांना तुमच्या टाईल्स बघायच्या नसतात, त्याला तुमचा बोर्ड हायफाय मोठा बघायचा नसतो. त्याला पाहिजे असतो की मला ह्या दुकानामध्ये मला हवा असलेला पार्ट मिळाला पाहिजे. म्हणून बजेटचं योग्य नियोजन करा. योग्य नियोजन असेल तर तुम्ही स्पेअर पार्टचं दुकान व्यवस्थित चालवू शकता, तुमच्याला स्टॉक तुम्ही व्यवस्थित भरू शकता. आता चौथी गोष्ट, स्पेअर पार्टची खरेदी इथे सगळेच लोक नवीन लोक आहेत ना अडकतात. कारण कोणता पार्ट रनिंग आहे, कोणता पार्ट कमी मार्केटमध्ये चालतो, कोणत्या पार्टमध्ये पैसे अडकून राहतात, कोणत्या पार्टची मागणी असते, हे जर तुम्हाला समजलं नाही तर लाखोचा डेड स्टॉक तुमच्याकडे तसाच अडकून पडू शकतो. मित्रांनो, व्यवसायात पैसा फक्त विक्रीमध्ये नसतो, तो योग्य खरेदीत आणि योग्य स्टॉक निवडण्यात असतो. म्हणून सुरुवातीला आहे ना फास्ट रनिंग पार्ट्सवर जास्त लक्ष द्यायला पाहिजे. आता पाचवी गोष्ट याच्यामध्ये येते की स्पेअर पार्टचे प्रकार. कारण अनेक लोकांना असं वाटत असतं की स्पेअर पार्ट म्हणजे स्पेअर पार्ट, पण प्रत्यक्षात अनेक कॅटेगरीज असतात स्पेअर पार्ट मध्ये. हे आपल्याला त्यातलं गणित समजायला पाहिजे. उदाहरणार्थ बघा, ओई पार्ट्स असतात, वेंडर पार्ट्स असतात, अदर ब्रँडचे पार्ट्स असतात, बॉडी पार्ट्स असतात, इलेक्ट्रिकल पार्ट्स असतात, इंजिन पार्ट्स असतात, फास्ट मूव्हिंग पार्ट्स असतात. आणि एक प्रत्येक पार्टचा ना एक ग्राहक वेगळा असतो. म्हणून मार्केट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आपल्याला ह्या बिझनेसमध्ये प्रॉफिट किती मिळतं. मित्रांनो, इथं खरा प्रॉफिटचा खेळ आहे. समजा तुम्ही स्वतः मार्केटमधून माल खरेदी केलात तर साधारणपणे ओई किंवा जेन्युअल मध्ये तुम्ही परचेस केलात तर तुम्हाला मार्केटमध्ये 18 ते 20-22% मार्जिन मिळू शकतं. जर तुम्ही वेंडर पार्ट्स मध्ये डील केलात तर तुम्हाला 35 ते 40% मध्ये मार्जिन मिळू शकतं. आणि जर अदर ब्रँड मार्केटमध्ये तुम्ही जर परचेस केलात तर तुम्हाला 50% त्याचं मार्जिन मिळतं. आणि इथे एक मोठी अडचण असते, बहुतेक वेळा तुम्हाला ह्या स्पेअर पार्टना वॉरंटी मिळत नाही. आता समजा तुम्ही आमच्याबरोबर काम केलात, म्हणजे AR ऑटो स्पेअर बरोबर काम केलात, तर चित्र पूर्णपणे बदलू शकतं. ओई पार्ट्स मध्ये साधारण 25 ते 30% पर्यंत तुम्हाला मार्जिन मिळेल, जे तिकडे तुम्हाला 18 ते 20-22% मिळत होतं. वेंडर पार्ट मध्ये तुम्हाला 25 ते 60% मिळेल, जे तिकडे तुम्हाला 40% पर्यंत मिळत होतं. आणि अदर ब्रँड्स मध्ये
खरं सांगायचं तर विचारूच नका. 60% अगदी 100% जास्त मार्जिन मिळण्याची संधी असते. हे फक्त आमच्यावर काम केलं तरच शक्य आहे. आणि सर्वात महत्वाचं, या प्रत्येक पार्ट्सला आमच्याकडे वॉरंटी असते. म्हणजे त्याच्यामुळे ग्राहकाचा विश्वास वाढतो आणि तुमचा व्यवसाय वाढायला मदत होते. हाच फरक असतो. तुम्ही एकट्याने काम करणे म्हणजे एकटा स्वतःचा स्वतः बिझनेस सुरू करणे, आणि दुसरं म्हणजे ज्यांच्यासोबत नेटवर्क आहे त्याच्यासोबत काम करणे. आता 6वी गोष्ट, ग्राहकांचा विश्वास लक्षात ठेवा. ग्राहक पाठ विकत घेत नाही, तो तुमचा विश्वास विकत घेत असतो. आज त्याला तुम्ही योग्य मार्गदर्शन दिलं तर उद्या तो पुन्हा तुमच्याकडे परत येईल. परवा त्याचा तो मित्र घेऊन येईल आणि पुढे तो तुमचा कायमचा ग्राहक बनतो. कारण एक कस्टमर 4 लोकांना सांगत असतो तुमच्याबद्दल. ती 4 लोक आणखीन 4 लोकांना सांगत असतात. आणि जी ही पब्लिसिटी आहे ना, या पब्लिसिटीला कोणतीच तोड नाही. तुम्ही किती मार्केटिंग करा, पण जी लोकल एरियामध्ये जी पब्लिसिटी अशी होते ना, या पब्लिसिटीला अजिबात तोड नसते. आता 7वी गोष्ट लक्षात ठेवा, मेकॅनिकलचं नेटवर्क वाढवा. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण अनेक वेळा ग्राहक दुकान शोधत येत नाही, तर तो मेकॅनिकलने पाठवलेला असतो म्हणून येतो. मेकॅनिकलशी चांगले संबंध तयार करा. त्यांना एक चांगला डिस्काउंट द्या. त्यांनी पाठवलेले कस्टमरवर पण त्यांना डिस्काउंट द्या. त्यांना वेळेवर माल जागेवरती पोहोचवा. त्यांना काय अडचणी आहेत त्या समजावून घ्या. त्यांना कोणता माल मिळत नाहीये तो तुम्ही अवेलेबल करून द्यायला शिका. त्यांचा विश्वास जिंका. आता 8वी गोष्ट, व्यवसाय चालवण्यासाठी जी टेक्निक आहे, ती टेक्निक फक्त दुकान ओपन करून होते का? तर नाही. त्याच्यासाठी काय काय लागतं बघा. आता 8वी गोष्ट, व्यवसाय चालवण्याची टेक्निक. फक्त दुकान उघडून व्यवसाय कधीच चालणार नाही तुमचा. असं असतं सगळ्यांनीच दुकानं ओपन केली असते आणि दुकान चालवत बसले असते. त्यासाठी लागतं स्टॉक मॅनेजमेंट, ग्राहक मॅनेजमेंट, क्रेडिट कंट्रोल, व्हॉट्सअप मार्केटिंग, फॉलोअप, मार्केटिंग नेटवर्क, सोशल मीडिया नेटवर्क. या सगळ्या गोष्टी तुम्हाला येत नसतील तर शिकाव्या लागतात. 2 दुकानामध्ये बघा सारखाच माल असू शकतो, पण एक दुकान सुसाट चालू आहे आणि एक दुकान बंद पडण्याच्या वाटेवरती आहे. फरक मालामध्ये नसतो, फरक असतो तो व्यवस्थापनामध्ये. तो मार्केट बरोबर चालतो, तुम्ही नुसतं एका जागेवर बसून बिझनेस करता. आता 9वी गोष्ट, सतत काहीतरी शिकत राहा. ऑटोमोबाईल इंडस्ट्री सतत बदलत आहे. नवीन बाईक्स येत आहेत, नवीन सेगमेंट वाढत आहेत, नवीन पार्ट्स येत आहेत, नवीन टेक्नॉलॉजी येत आहे. जो शिकणं थांबवतो ना, तो मागे पडणार आहे, आणि जो शिकत राहतो तो पुढे जातो. आता शेवटी, समजा तुम्हाला हा व्यवसाय करायचा आहे, पण स्पेअर पार्टचं नॉलेजच नाहीये, मार्केटची अजिबात माहिती नाहीये, कोणता माल घ्यायचा हे तुम्हाला माहित नाही, तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. कारण योग्य मार्गदर्शन तुम्हाला जर मिळालं ना, तर हा व्यवसाय तुम्ही कोणत्याही मेहनतीच्या माणसाशिवाय करू शकता. म्हणूनच आम्ही म्हणजे AR ऑटो स्पेअर अपच्या माध्यमातून आम्ही लोकांना या व्यवसायाचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो, आणि ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्टमध्ये. विशेष म्हणजे आम्ही जर आमच्याकडनं तुम्ही फ्रँचायझी घेतलात तर आमचा याच्यामध्ये 1ही रुपया फ्रँचायझी चार्जेस नसतो. तुम्हाला उलट त्याचं प्रॉफिटच आहे. तुम्हाला फॅक्टरी रेटमध्ये स्पेअर पार्ट्स मिळतात. प्रत्येक स्पेअर पार्टला तुम्हाला वॉरंटी मिळते. आमच्याकडनं लाईफ टाईम मार्गदर्शन मिळतं. स्टॉक तुम्हाला सपोर्ट मिळतो, आणि व्यवसाय वाढवण्यासाठी आवश्यक जी मदत असते ना, ती मदत तुम्हाला आमच्याकडनं सतत मिळत असते. जर तुमचं स्वप्न स्वतःचं बाईक स्पेअर पार्ट दुकान सुरू करण्याचं असेल तर फक्त पैशाची तयारी करू नका, मनाची तयारी करा, शिकण्याची तयारी करा, मेहनत करण्याची तयारी करा. कारण नोकरी शोधणारे हजारो लोक तुम्हाला मिळतील, पण रोजगार निर्माण करून नोकरी देणारे काहीच लोक असतात. आता तुम्ही कोणत्या बाजूला उभं राहणार याचा निर्णय तुमचा तुम्हीच घ्या. आणि जर तुम्हाला बाईक स्पेअर पार्ट्स व्यवसाय, होलसेल स्पेअर पार्ट्स व्यवसाय, फ्रँचायझी, नवीन व्यवसायाची संधी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील अशाच महत्त्वाच्या माहितीचे व्हिडिओ नियमित पाहायचे असतील तर तुम्ही हे आपल्या AR ऑटो स्पेअर अप चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.